विद्यार्थी मित्र हो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मला नेहमीच प्रेरणादायी वाटला आणि त्यातूनच नवनवीन व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपला प्रतिसाद यूट्यूबच्या माध्यमातून जसा मला मिळालेला आहे, त्याचप्रमाणे मी व्हॉट्सअप ठिकाणी तयार केलेलं आहे. माझं फेसबुक पेज तयार केलेलं आहे आणि इंस्टाग्रामसुद्धा तयार केलेलं आहे. आपण माझ्याशी डायरेक्टली व्हॉट्सअपशी संपर्क साधू शकता. माझं फेसबुक पेज तुम्ही लाईक करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, की जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते सर्व अपडेट्स आपणापर्यंत त्या ठिकाणी सहजपणे पोचेल. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तुमचे जे अनुभव असतील, तुमची काही मतं असतील, ती सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी कळवा. तुमच्या या येणाऱ्या प्रतिक्रियांचं मी निश्चितपणे स्वागत करीन आणि त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत राहील. मित्रहो, आज आपण नवीन प्रकरण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर चला पाहूया आपला पुढील टॉपिक. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन या 4 हेड खाली जे इन्कम समाविष्ट होत नाही ते सर्व इन्कम या अदर सोर्सेस या हेड खाली समाविष्ट होतात. मग या अदर सोर्सचे जे काही हेड आहे यामध्ये काय काय भाग समाविष्ट होतो, त्याच्या लीगल प्रोव्हिजन काय आहेत त्या प्रथमतः आपण पाहू आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कडे वळू. पहिला भाग, एनी इन्कम इन्क्लूड इन द टोटल इन्कम ऑफ an assessee but not falling under any of the other head, जे 4 मगाशी ते 4 हेड is chargeable under income from other sources. This is residuary head. For example, dividend income, lottery winning, interest on compensation, other casual income such as winning from animal races, card games, कौन बनेगा करोडपती etc. Income under this head is taxed at the rate of 30%. 30% टॅक्स लागू होतो, तो भाग विसरू नका. अतिशय थोडक्यात आपण काही प्रोव्हिजन पाहिल्यानंतर प्रत्यक्षपणे आपल्या मूळ मुद्द्याकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे त्या ठिकाणी येऊया. क्वेश्चन नंबर 1, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस इज चार्जेबल टू दी अंडर सेक्शन 56 सबसेक्शन 1. तुम्हाला सेक्शन माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रश्न कसाही विचारला जातो. प्रश्न असाही विचारला जातो की सेक्शन 56 सबसेक्शन 1 हे कशाशी रिलेटेड आहे, तर ते दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजे. जसं अकाउंटिंग स्टँडर्ड त्याचा नंबर आणि त्याचं नाव, तसंच सेक्शन आणि ते सेक्शन कशाचं आहे हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणून इथे आपल्याला उत्तर सांगता येईल ए. क्वेश्चन नंबर 2, which was the following conditions needs to be satisfied so that an income can be taxed under the head income from other sources? Assessee has income? Yes. Income should not be exempted? Yes. तर ते exempt असेल तर टॅक्स कसा भरणार? Income should not be payable under any of the other head, जे 4 हेड सांगितले त्यात नाही ना? नाही. अशा कंडिशन असतील तरच ते इन्कम हे अदर सोर्सेस या हेड खाली येईल. म्हणजेच ए बी सी हे सगळे लागू आहेत आणि म्हणून उत्तर आहे आपलं डी. क्वेश्चन नंबर 3, which of the following income if not chargeable to tax
अंडर दी हेड PGBP म्हणजेच प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन in the hands of the assessee would be chargeable to tax under the head income from other sources. हे ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला निश्चित लक्षात येईल प्रॉपर्टी लेट ऑन हायर जर प्रॉपर्टी तुम्ही जर भाड्याने दिलेली असेल तर इन्कम बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी तुम्ही जर काही सिक्युरिटीमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल तर त्यापासून इंटरेस्ट तुम्हाला मिळणार ते इंटरेस्ट तुमचं इन्कम आहे ते आहे का हो निश्चित वरील दोन्हीही आहे आणि म्हणून आपला आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 4 ए रिसिव्ड ₹75,000 फ्रॉम ए फ्रेंड ॲज ए गिफ्ट ऑन फ्रेंडशिप डे. मॅरेज गिफ्ट असेल फ्रेंडशिप डे गिफ्ट असेल कुठले गिफ्ट आहे ना किती आहे 75,000 तेवढं मिळालंय हे माझं उत्पन्न झालं. सच रिसीट इज ॲज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस तर ते जे आहे ते टॅक्सेबल आहे का नाही हा प्रश्न आहे. मला माझ्या मित्राने फ्रेंडशिप डेला 75,000 रुपये दिले तर त्या 75,000वर मला टॅक्स भरावा लागेल का हो निश्चितच भरावा लागेल आणि म्हणून आन्सर आहे बी टॅक्सेबल. क्वेश्चन नंबर 5 Which of the following categories of dividend required deduction of tax of source by the company paying such dividend? पहा सेक्शन दिलेले आहेत 222E 222D 222C या कुठल्याही सेक्शन मध्ये ते बसत नसल्यामुळे आपला आन्सर आहे डी नन ऑफ दी अबाव. क्वेश्चन नंबर 6 मिस्टर सुनील रिसिव्ड ₹70,000 70,000 त्याला मिळालेत मिस्टर सुनीलला फ्रॉम हिज फ्रेंड ऑन दी ऑकेजन ऑफ हिज बर्थडे तर त्या मिस्टर सुनीलला टॅक्स भरावा लागेल का नाही पहिला भाग. दुसरा भाग भरावा लागेल तर तो किती रकमेवर भरावा लागेल दुसरा भाग. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एकाच उत्तरामध्ये त्या ठिकाणी देता येऊ शकेल आणि ते म्हणजे जेवढे मिळेल त्या सगळ्यावर त्याच्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. सुनीलला 70,000 मिळाले त्या 70,000वर टॅक्स भरावा लागेल. ती 70,000 इतकी रक्कम ही टॅक्सेबल आहे त्याला कुठलीही सूट नाही एक्झम्प्ट नाही आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 7 मिसेस माधुरी हॅज रिसिव्ड ए सम ऑफ ₹80,000 तिला 80,000 रुपये मिळाले कधी 20 सप्टेंबर 2019 म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात फ्रॉम हर फ्रेंड का दिले तर तिची मॅरेज अॅनिव्हर्सरी असल्यामुळे तिला 80,000 रुपये दिलेत गेल्या वर्षी सप्टेंबरला. तर त्यावर टॅक्स भरावा लागेल का आणि भरावा लागत असेल तर किती. तर या अदर सोर्सेसचं जे काही गिफ्ट असेल बरोबर ना त्यावर जे काही चार्जेबल सांगितलेली अमाऊंट आहे ती चार्जेबल अमाऊंट कुठल्याही प्रकारे नसल्यामुळे जेवढं माधुरीला इन्कम मिळालं मगाशी आपण 70,000 त्या फ्रेंडला पाहिलं ना फ्रेंडशिप डेला मिळालेले आहे गिफ्ट त्याच्यावर जसं पूर्ण टॅक्स तसंच इथे 80,000वर पूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागणार आहे. तो 80,000 रक्कम ही टॅक्स भरण्यास पात्र आहे दॅट इज चार्जेबल टू टॅक्स दॅट इज आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 8 डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम ए फॉरेन कंपनी शॅल बी. जर तुम्हाला फॉरेन कंपनीकडून जर डिव्हिडंड मिळाला असेल तर मात्र तुम्हाला त्यावर टॅक्स भरावाच लागतो आणि म्हणून ती रक्कम काय आहे ती डिव्हिडंडची रक्कम टॅक्सेबल म्हणून समजली जाते आणि म्हणून उत्तर आहे आपलं बी. क्वेश्चन नंबर 9 मिस्टर अजय इज इन रिसीट ऑफ फॅमिली पेन्शन ऑफ ₹15,000 पर मंथ. मिस्टर अजय रिटायर झालाय त्याला फॅमिली पेन्शन मिळते 15,000 रुपये दरमहा ड्युरिंग 1920 म्हणजे गेल्या वर्षी. इन्कम चार्जेबल टू टॅक्स फॉर असेसमेंट इयर 2020-21 ऑफ मिस्टर अजय इज. पहा गेल्या वर्षीच्या उत्पन्नावर चालू वर्ष टॅक्स भरावा लागतो हा तर कायद्याच आहे. मग गेल्या वर्षी त्याला किती उत्पन्न मिळालं तर 15,000 रुपये पर मंथ प्रमाणे. मग 12 महिन्याचे झाले किती
तर 1,80,000 आणि या अदर सोर्सेस मध्ये जे डिडक्शन दिलेलं आहे ते डिडक्शन दिलेले आहेत 15,000चं. त्यामुळे 1,80,000 टोटल पेन्शन वजा 15,000 डिडक्शन म्हणजेच 1,65,000 इतक्या रकमेवर त्याला टॅक्स भरावा लागेल. पण त्याची टोटल पेन्शन समजा 10,000 असते 1,80,000वर, तर मात्र त्याला 10,000 रुपयावर टॅक्स भरावा लागला असता. म्हणजेच ऍक्च्युअली पेन्शन ऑर ₹15,000 विच एव्हर इज लेस ते इथे कन्सिडर केलं जातं आणि म्हणून उत्तर आहे आपलं सी. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम विल बी W च्या ऐवजी E विल बी टॅक्सेबल ॲज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस? परचेस ऑफ हाऊस, परचेस ऑफ पेंटिंग नाही. कॅश गिफ्ट आहे मध्ये पहा आपण 70,000 80,000 गिफ्ट मिळालं फ्रेंडशिप डेला, मॅरेजला, अॅनिव्हर्सरीला, तर ते सगळे काय टॅक्सेबल आहे आणि म्हणून इथे सुद्धा काय कॅश गिफ्ट जे आहे ते टॅक्सेबल आहे आणि म्हणून आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 11. ऍग्रिकल्चरल इन्कम रिसिव्ड फ्रॉम आउटसाइड इंडिया विल बी. परदेशात जमीन आहे आणि त्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळालं असेल तर ते टॅक्सेबल आहे. जर इंडियामधल्या शेती उत्पन्नावर कर नाही, पण बाहेरच्या देशात जर त्या ठिकाणी शेती असेल तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि तो जातो अदर सोर्सेस मध्ये. तो बिझनेस प्रोफेशन मध्ये येत नाही. तो करमाप नाहीये, त्याला एक्झम्प्टेड नाही, करमाप नाही, त्याच्यावर कर भरावा लागतो. म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये लँड आहे, उत्पन्न मिळालं, शेती उत्पन्न टॅक्स. भारतात लँड आहे, शेती उत्पन्न नो टॅक्स आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 12. इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ प्रॉपर्टी जर भाड्याने दिलेली असेल तर त्यापासून जर तुम्हाला उत्पन्न मिळालं असेल तर ते सुद्धा आपल्याला अंडर द हेड अदर सोर्सेस मध्ये समाविष्ट होऊ शकतो आणि त्यावर टॅक्स भरावा लागतो आणि म्हणून चार्जेबल अंडर अदर सोर्सेस बी. क्वेश्चन नंबर 13. इन रिस्पेक्ट ऑफ विनिंग लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल, कार्ड गेम म्हणजे पहा लॉटरी लागलेली आहे किंवा शब्दकोडे तुमचा आहे ना त्यापासून तुम्हाला काही उत्पन्न मिळाले असेल किंवा पत्ते आपण म्हणतो ना कार्ड गेम आहे त्याच्यापासून आहे, हॉर्स रेसिंग जे आहे ना त्याच्यापासून तुम्हाला काही उत्पन्न मिळालं असेल, कोण बनेगा करोडपती पासून उत्पन्न मिळालं असेल, हे सगळे अदर सोर्सेस मध्ये जातात. मग हे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न प्रामुख्याने त्या असेसीचं आहे आणि मग या उत्पन्नावर त्याला त्या ठिकाणी काही सूट आहे का टॅक्स भरावा लागतो का नाही, तर त्यामध्ये ऍक्ट मध्ये असे प्रोव्हिजन सांगितले आहे, नो डिडक्शन अंडर चॅप्टर 6A इज अलाउड अँड बेसिक एक्झम्पशन लिमिट कॅनॉट बी एक्झिक्युटेड. नाहीये, त्याच्यावर टॅक्स तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून तो किती, तर पाठीमागे पहा आपण थेरॉटिकल भाग पाहताना 30% असं म्हटलेलं आहे म्हणून उत्तर आहे आपलं ए. क्वेश्चन नंबर 14. डिडक्शन अलावेबल इन रिस्पेक्ट ऑफ फॅमिली पेन्शन टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस इज. फॅमिली पेन्शनवर किती तुम्हाला डिडक्शन मिळू शकतो. जे रिटायर झालेले त्यांना फॅमिली पेन्शन आहे तर त्यामध्ये क्लॉज असा दिलेला आहे की फॅमिली पेन्शनच्या 1/3 इतकं असं म्हणू शकतो आपण. बरोबर ना. 1/3 म्हणजे 33.41%. 33 ऑफ पेन्शन ऑर ₹15,000 विच एव्हर इज लेस. मग अशी पहा आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्यावेळेस ते 15,000 आपण घेतलेले आहे. यापैकी जी रक्कम कमीत कमी असेल ती रक्कम मग अशी आपण पाहिलं की त्याला 1,80,000 मिळते पण 10,000च मिळाले असते तर डिडक्शन 15,000 विच एव्हर इज लेस तर 10,000 आपण तिथे घेतले असते. इथे मात्र आपल्याला काय सांगितलंय 1/3 ऑफ द पेन्शन ऑर ₹15,000 विच एव्हर इज लेस म्हणजे आन्सर आहे सी. क्वेश्चन नंबर 15. अंडर सेक्शन 56 सबसेक्शन 2 which of the following income are not chargeable to tax under the head income from other sources. त्या नॉटला स्पेसिफिकली ब्ल्यू कलर केलेला आहे ते अधिक चांगल्या प्रमाणे समजायला. नॉट चार्जेबल ते चार्जेबल नाहीये.
occasionally on time given derived from sale of capital asset. Occasionally. तर ते चार्जेबल नाही. विनिंग फ्रॉम लॉटरी, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी, नन ऑफ अबव नाही. तर आपला आन्सर आहे ए. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला या संबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. या यूट्यूबच्या माध्यमातून जसं तुम्ही माझ्याशी संपर्क साधता त्याचप्रमाणे सुरुवातीस सांगितल्याप्रमाणेच माझे व्हॉट्सॲप, फेसबुक पेज याला तुम्ही लाईक करा. इंस्टाग्रामला माझ्या फॉलो त्या ठिकाणी करा. माझ्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क करू शकता, की जेणेकरून येणारे अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत मला सहजपणे पोहोचवता येऊ शकेल आणि तुमची जी काही मतं आहेत ती सर्व मते ही तुम्ही यूट्यूब प्रमाणेच व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा मला कळू शकताल. धन्यवाद.